नमस्कार, गुड मॉर्निंग. साई गार्डनमध्ये मी गेले 1 महिन्यापासून जवळपास 2 महिन्यापासून मी तक्रार करतो आहे. याची बेरिंग गेलेली लक्षात ठेवा. ओके, तर या बेरिंग जाती लक्षात ठेवा. साहित्य खेळण्याचं खराब होतं, पण ह्याचं जे मेंटेनन्सचं कॉन्ट्रॅक्ट ज्या व्यक्तीनं दिलेलं आहे किंवा ज्या ज्या संस्थेला दिलेलं आहे किंवा जो अधिकारी याची बिलं काढतो नाही का, मेंटेनन्सचा असेल, रिपेरिंगचा असेल, ओके, त्या अधिकाऱ्यांना आपण नाही का खरं म्हणजे दोषी ठेवलं पाहिजे. इथं समजा एखादा मुलगाचा अपघात झाला, ओके, आणि त्याचा काही जीव गेला, तर त्या पर्टिक्युलर अधिकारी आणि त्या ठेकेदार नाही का खुनाचे गुन्हे दाखल करायचे. ओके, आता नागरिकांनी समजून घ्यायचं की आपण जो टॅक्स देतो, ओके, आपल्याला जे लोकशाहीमध्ये सुविधा पाहिजे नाही का, त्या सुविधा तुम्हाला मिळतात का, तरी याचा विचार करा तुम्ही. ओके, तर या ठिकाणी बघा, आता हे सगळं सिमेंटचं गट्टू आहे. ओके, हे सगळं बेरिंग खराब झालेलं. ओके, आणि त्यानंतर नाही का ह्याच्यामध्ये ग्रीसिंग नाही, ऑइल नाही, रिपेरिंग नाही, बेरिंग खराब आहेत त्या नाही आहेत. खाली ह्याच्यावर नाही का हे सिमेंटचं वर आले, इथं पूर्ण वाळू वगैरे पाहिजे तर वाळू नाही आहे. तर अशा प्रकारे महानगरपालिकेने हे काम करणं अपेक्षित आहे आणि यासाठी तक्रार द्यायची गरज नाही. उद्यान विभागामध्ये पगारी लोक असतात. ओके, ते उद्यान विभागाचे जे काही सो कॉल्ड पदाधिकारी आहेत, ओके, जे ऑफिसमध्ये फक्त फिरतात, ओके, त्यांना तक्रार देऊन पण कामं होत नाही लक्षात ठेवा. आणि गेले 1-2 महिन्यापासून आपण फॉलोअप घेतो, तक्रार दिलेत, फक्त एवढं की निवेदन दिलं नाही किंवा एखादी सहाय्याची मोहीम नाही घेतली. ओके, इथले जे पालक आहेत, विद्यार्थी त्यांची, किंवा दुसरी गोष्ट की आपण त्यांना एखादं आंदोलन नाही केलं, एक पक्ष किंवा संघटना किंवा एक पालक किंवा उद्यानमधलं साहित्य वापरणारा व्यक्ती म्हणून आपण तसं केलं नाही. पण या ठिकाणी तुम्हाला एवढं सांगायचं उद्दिष्ट आहे की तक्रार भरपूर आहेत, प्रॉब्लेम भरपूर आहे, पण आपण ज्यांना निवडून दिले लोकप्रतिनिधी, ते लोकप्रतिनिधी आधी आहेत का बघा. म्हणजे रोज लहान लहान विषय आपण घेऊया. ओके, आता इकडे बघा, हे महानगरपालिका, ओके, ABCD यांचा एक्स गायब आहे. ओके, सगळे तुटले फुटलेले खेळणे बघा इकडं. म्हणजे ॲक्च्युली लोकांचा जो पैसा आहे टॅक्सचा, तो कुठं तो हे लोकांनी विचार करायचं. बाकी मी सांगणार नाही, लोक हुशार आहेत आणि तुम्ही ज्यांना करताय ते खरंच ते काम करून घेण्यासारखी इच्छुक आहेत का, ते पण बघणं गरजेचं आहे. आता हे बघा, हे बघा, तुटकं फुटकं, हे मुलं कसं खेळणार. एखादा पाय, लहान मुलांचं हे घसरगुंडे, एखादा पाय अडकेल, पाय मोडेल, एखादं पोरगं पडेल. इथं बघा सिमेंटची अवस्था, इथं बघा, हे कसं आहे. तर हे बघणं गरजेचं आहे.